वरळीतल्या हिट अँड रन प्रकरणात मृत महिलेच्या कुटुंबाचा आदित्य ठाकरे यांच्याकडून सांत्वन। मिहिरच्या घरावर बुलडोझर चालवणार का? ठाकरेंचा सरकारला संतप्त सवाल। मुस्लिम महिलांनाही घटस्फोटानंतर पोटगी मिळणार, सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय। आदिवासी कोळी समाजाला न्याय मिळावा यासाठी विधान भवनाबाहेर निषेध आंदोलन। ओबीसी मराठा समाजासाठी बैठका होतात, पण आमच्यासाठी बैठका होत नसल्याचा आरोप। भिवंडीत ट्रकच्या धडकेत महिला ठार, दुचाकीवरील महिलेला ट्रकने धडक दिल्यानं अवजड वाहनांचा प्रश्न ऐरणीवर। मुंबई क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान सचिव अजिंक्य नाईक यांचाही एमसी अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल। 23 जुलैला निवडणूक। ठाण्यात स्वाईन फ्लूचे 70 रुग्ण, कळवा रुग्णालयामध्ये स्वाईन फ्लूच्या रुग्णांसाठी स्वतंत्र आयसोलेशन वॉर्ड तयार। दारू पिण्यास मनाई केल्यानं टोळक्याकडून ढाबा मालकाला मारहाण, नाशिकच्या इंदिरानगरमधली घटना। ग्रामीण भागातील बोगस रस्त्यावरून बीडमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक, कार्यकारी अभियंत्यासह बोगस काम करणाऱ्या राजकमल कन्स्ट्रक्शनची चौकशी करण्याची मागणी। 31 ऑगस्ट पर्यंत वरंद घाट सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद, रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केली अधिसूचना। हत्तूर धरणातून पाण्याचा विसर्ग होत असल्यानं तापी नदीच्या पाणी पातळीत वाढ, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। हिंगोली, नांदेडसह परभणी जिल्ह्याला या भूकंपाचे धक्के, रामेश्वर गावात भूकंपाचा केंद्रबिंदू।